PYQ सीरीजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। 41वा प्रश्न बघतोय आपण। गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? 1 शेकरू, 2 वाघ, 3 सिंह, 4 जिराफ। मी 5 सेकंद थांबेन, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 सिंह। थोडीशी माहिती बघूयात। गीर राष्ट्रीय उद्यान आशियाई प्रजातींचे जगातील एकमेव उरलेले नैसर्गिक निवासस्थान आहे। गीर राष्ट्रीय उद्यान हे गुजरात राज्यामध्ये आहे। यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे। पुढे बघूयात। राष्ट्रीय उद्यान इथे दिलेले आहेत काही। महाराष्ट्र राज्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे। याच्यावरती प्रश्न आलेला आहे। आसाम राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान आणि नामेरी राष्ट्रीय उद्यान ज्या राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न आलेला आहे मागच्या काही वर्षांमध्ये, असेच फक्त आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत। याच्यावरती परत एकदा रिपीट होण्याचे प्रश्न चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवायचे आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण। चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? 1 इजिप्त, 2 इराण, 3 पाकिस्तान, 4 मलेशिया। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 इराण। लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? 1 मर्सी, 2 थेम्स, 3 सेवन, 4 मिसिसिपी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 थेम्स नदीकाठी। महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे। 5, 6, 8 की 7? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 6। थोडीशी माहिती बघूयात। जे प्रश्न येऊन गेले आहेत तीच माहिती आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे। महाराष्ट्राची सर्वोच्च सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे। महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा जर पाहिली तर ती गोवा राज्याला लागून आहे। महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांशी संलग्न आहेत, तर 16 जिल्ह्यांच्या सीमा या इतर कोणत्याही राज्याशी संबंधित नाही, संलग्न नाहीत। महाराष्ट्राची सीमा एकूण 6 घटक राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाशी संलग्न आहेत। लक्षात ठेवायचे, सर्वोच्च सीमा कोणाला लागून आहे? मध्य प्रदेश राज्याला सर्वात जास्त। सर्वात कमी जर म्हटलं तर गोवा। 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांशी संलग्न आहेत। 16 जिल्ह्यांच्या सीमा इतर कोणत्याही राज्यांशी संलग्न नाहीत। 6 घटक राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांना महाराष्ट्राची सीमा लागून आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे? 1 पश्चिम बंगाल, 2 जम्मू काश्मीर, 3 तामिळनाडू, 4 तेलंगणा। आपण 15 मिनिटामध्ये जवळपास 3 ते 4 तास जेवढे प्रश्न वाचून होतील, 3 ते 4 तासात तेवढे प्रश्न आपण याच्यामध्ये 15 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सर्व प्रश्न आणि त्याच्यासोबत दिलेली माहिती ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्याच्यावरती मागच्या काही पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न रिपीट झालेला आहे। याचं उत्तर बघूयात आपण। जम्मू काश्मीर देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे? तर जम्मू काश्मीर राज्यामध्ये। 46वा प्रश्न आहे, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? रिपीट झालेला आहे। 1 80 डिग्री पूर्व रेखावृत्त, 2 90 अंश पश्चिम रेखावृत्त, 3 180 अंश रेखावृत्त की 4 0 अंश रेखावृत्त। आंतरराष्ट्रीय वाररेषा। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 180 अंश रेखावृत्त। याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते पण बघूयात आपण। 180 अंश रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात, आत्ताच बघितलं। तर 0 डिग्री रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ निश्चित केली जाते, त्यास ग्रीनिच रेखावृत्त असे सुद्धा म्हणतात, कारण ते लंडनमधील ग्रीनिच या शहरावरून गेलेले आहे। लक्षात ठेवायचं आहे, ग्रीनिच रेखावृत्त म्हणतात। 0 डिग्री रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ निश्चित केली जाते। एकूण 181 अक्षवृत्ते आहेत, तर रेखावृत्ते किती आहेत? 360 रेखावृत्ते आहेत। याच्यावरती सुद्धा वारंवार रिपीट झालेला प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत। 181 अक्षवृत्ते आहेत, तर रेखावृत्ते किती आहेत? 360 रेखावृत्त आहेत। पुढचा प्रश्न बघूयात। जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? 1 कर्नाटक, 2 आंध्र प्रदेश,
तीन तामिळनाडू, चार केरळ. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 तामिळनाडू. 48वा प्रश्न आहे, पालकची सामुद्रधुनी कोणत्या दोन देशामध्ये आहे? 1 भारत व श्रीलंका, 2 भारत व ब्रह्मदेश, 3 भारत व पाकिस्तान की 4 भारत व बांगलादेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 भारत व श्रीलंका. सामुद्रधुनीवर आलेले प्रश्न बघूयात. सामुद्रधुनी ही दोन मोठ्या जलाशयाला जोडणाऱ्या अरुंद पाण्याच्या प्रवाहाला म्हणतात. ती दोन भूभागांना वेगळी करते. उदाहरणार्थ पालक सामुद्रधुनी, आत्ताच प्रश्न आपण एक पाहिला, भारत तामिळनाडू राज्यामध्ये आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये, भारतामध्ये आणि श्रीलंकेच्या दरम्यान ही सामुद्रधुनी आहे. त्यानंतर आहे मलाक्का सामुद्रधुनी. ही आहे मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर यांच्या परिसरात आहे. कुठे कुठे? मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर. त्यानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी ही इराण आणि ओमान दरम्यान आहे. प्रश्न विचारलेला आहे आणि पुढे परत परीक्षेला विचारण्याचे खूप चान्सेस आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? 1 ओडिशा, 2 आंध्र प्रदेश, 3 मणिपूर, 4 केरळ. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 ओडिशा. ओरिसा राज्यातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का सरोवर. थोडीशी माहिती बघूयात पुढे. भारतातील काही महत्त्वाची सरोवर बघूयात आपण. लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यात आहे. हे एक उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे. कोल्लेरू सरोवर हे कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याच्या सरोवरापैकी एक आहे. त्यानंतर पुढचं आहे वेमनाड सरोवर. हे आहे केरळ राज्यात. यावरती देखील प्रश्न आलेला आहे. वेमनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यात आहे. हे भारतातील सर्वात लांब सरोवर आहे. लांब सरोवर विचारलं तर ते आहे वेमनाड सरोवर. त्यानंतर आहे सांभर सरोवर. ते आहे राजस्थान या राज्यामध्ये. हे भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. पुढचं सरोवर आहे उलर सरोवर. तो आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये. हे आता समजा केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर. हे आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे उलर सरोवर. ठीक आहे. आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आंध्र प्रदेशमधील कोणतं आहे? कोल्लेरू सरोवर आहे. वेमनाड सरोवर केरळ राज्यामध्ये आहे. सांबर सरोवर राजस्थानमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मागच्या सर्व जे सरोवर आहे त्यांच्यावरती प्रत्येक याच्यावरती खूप बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे. 50वा प्रश्न बघतोय आपण. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. 1 वर्धा व गोदावरी, 2 वैनगंगा व गोदावरी, 3 कृष्णा व गोदावरी, 4 वर्धा व वैनगंगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 वर्धा व वैनगंगा. प्राणहिता ही गोदावरी नदीची उपनदी आहे. वर्धा वैनगंगा प्राणहिता या कशा आहेत? दक्षिण वाहिनी नद्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे कशा आहेत? दक्षिण वाहिनी नद्या आहेत. प्राणहिता ही गोदावरीची उपनदी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 51वा प्रश्न आहे. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? 1 रायगड, 2 गोंदिया, 3 वाशिम, 4 सोलापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 रायगड. 52वा प्रश्न आहे. नागझिरा अभयारण्य कोठे आहे? 1 गडचिरोली, 2 गोंदिया, 3 वर्धा, 4 भंडारा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 गोंदिया. नागझिरा अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 52 अभयारण्य आहेत. 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. 6 संवर्धित राखीव क्षेत्रे आहेत. त्यामुळे एकूण जर संरक्षित क्षेत्रांची जर संख्या बघितली तर किती आहेत? 58 अशी आहे. एकूण संरक्षित क्षेत्रे विचारली तर 58, अभयारण्य जर विचारली तर 52 आणि राष्ट्रीय उद्याने आहेत 6. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? 1 बुलढाणा, 2 अकोला, 3 नांदेड, 4 वरीलपैकी सर्व.
आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नांदेड. गोदावरी नदीकाठावरील इतर महत्त्वाची जर शहरं पाहिली तर नाशिक, पैठण, कोपरगाव, गंगाखेड हे देखील लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. गोदावरी नदीकाठावरील शहरे नांदेड, नाशिक, पैठण, कोपरगाव, गंगाखेड. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ रिपीटेडली बघा, तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. आपल्याला एक्झाम होईपर्यंत अशाच व्हिडिओ वारंवार आपल्याला टाकत जायचं आहे, जेणेकरून त्याचा रिव्हिजन तुमच्या सर्वांची होईल याद्वारे, जेणेकरून मागच्या काही वर्षांतील जर पोलीस भरतीला आलेला प्रश्न आला तर तुमचा तो अजिबात चुकणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 54वा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 पुणे, 2 सातारा, 3 रायगड, 4 कोल्हापूर. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 रायगड. 55वा प्रश्न आहे, कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 1 केरळ, 2 तामिळनाडू, 3 उत्तर प्रदेश, 4 कर्नाटक. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 उत्तर प्रदेश. राज्य आणि नृत्य प्रकार याच्यावरती आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्याचं उत्तर जे प्रश्न आलेले आहेत रिपीटेड त्याबद्दलची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ज्यांनी कोणी अजून पण ती व्हिडिओ बघितली नसेल तर कालची जाऊन व्हिडिओ तुम्ही चॅनलला जाऊन भेट द्या आणि तिथून पाहून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. 56वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? 1 गोबी, 2 सहारा, 3 अटाकामा, 4 कोलोरॅडो. महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट झालेला आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सहारा. त्याचप्रमाणे जर बघितलं तर सहारा वाळवंट हा आफ्रिका खंडात आहे, कोलोरॅडो हा उत्तर अमेरिका या खंडात आहे, अटाकामा दक्षिण अमेरिका या खंडात आहे आणि गोबी वाळवंट हे मध्य आशियामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, यावरती देखील प्रत्येक पॉईंटवरती या प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 57वा प्रश्न आहे, केरळमधील डॅश हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? 1 पेरियार, 2 चंद्रप्रभा, 3 कुमाराकोम, 4 कोट्टायम. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पेरियार. 58वा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती? 1 विशाखापट्टणम, 2 विजयवाडा, 3 अमरावती, 4 आदिलाबाद. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 अमरावती. 59वा प्रश्न आहे, कोणती नदी तापीची उपनदी आहे? 1 खडकपूर्णा, 2 गोदावरी, 3 गिरणा, 4 सुखना. योग्य उत्तर आहे गिरणा. तापी नदीच्या मुख्य उपनद्या जर पाहिल्या तर पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, बोरी आणि अनेर या तापी नदीच्या मुख्य उपनद्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 60वा प्रश्न आहे, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 पश्चिम बंगाल, 4 केरळ. याचं उत्तर आलंच पाहिजे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 पश्चिम बंगाल. 61वा प्रश्न आहे, डॅश या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात? 1 भिवंडी, 2 मालेगाव, 3 इचलकरंजी, 4 वर्धा. महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर, भारताचे मँचेस्टर माहिती असलं पाहिजे आपल्याला पुढेही, कारण हा रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 इचलकरंजी. आता मँचेस्टर म्हणजे आधी काय आहे ते नक्की बघूयात. मँचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रमुख शहर आहे ज्याची स्थापना औद्योगिक क्रांती दरम्यान झाली आणि ते जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. या शहराला ऐतिहासिकदृष्ट्या कापड उत्पादनाचा मोठा वारसा आहे. तर भारताचे मँचेस्टर काय आहे तर अहमदाबाद शहर आणि महाराष्ट्राचे विचारलं तर इचलकरंजी. कन्फ्यूज व्हायचं नाही. भारताचे मँचेस्टर विचारलं तर अहमदाबाद शहर आणि महाराष्ट्राचे मँचेस्टर आहे इचलकरंजी. ठीक आहे. तर हे होते आजचे महत्त्वाचे असे रिपीटेड झालेले पोलीस भरतीचे प्रश्न. असेच प्रश्न आपण घेऊन उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.